मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक. विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज. पुढील 5 वर्षात 25,000 स्वमालकीचे एसटी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे समन्वयक अशोक धोणींचा बेपत्ता झालेल्या दिवशीच गाडीचा सीसीटीव्ही समोर. गाडी गुजरातच्या बाजूने गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट. सीसीटीव्ही पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं अपहरण. कुटुंबियांचा आरोप. भिवंडीतील पच्छापूर रस्त्यावर चालत्या ट्रकनं घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. चालकानं वेळीच ट्रकमधून खाली उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी. स्नान केलं. गृहमंत्री अमित शहांचं त्रिवेणी संगमावर पवित्र कुंभस्नान. उत्तराखंड राज्यामध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य. कायदा लागू झाल्यावर आता विवाह, लिव्ह इन आणि वारसा हक्क संबंधी काही नियम बदलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.